आज आपण पाहणार आहोत सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग. सेंद्रिय शेती म्हणजे पिकांचे अवशेष, शेण, जैव खते, प्राण्यांचे अवशेष वापर करून जमिनीचे आरोग्य राखणारी शेती पद्धत म्हणजे काय? ऑर्गॅनिक फार्मिंग. सेंद्रिय शेतीची प्रमुख वैशिष्ट्ये पाहाल तर मृदेतील पोषक द्रव्ये, जैविक नत्र, पिकांचे अवशेष, शेंगवर्गीय पिकांचा वापर करणे किंवा तसेच तण, रोग व कीड नियंत्रणासाठी पीक फेरपालट खतांचा वापर, हिरवळींच्या खतांचा वापर म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल ढेंचा, तैगा वगैरे. पशुधनांचे व्यापक व्यवस्थापन, पोषण, निवारा, आरोग्य, पैदास आणि संगोपन गरजा यांकडे लक्ष देणे. अजून यामध्ये शेती पद्धतींचा वातावरणावर होणारा प्रभाव, वन्यजीवन, नैसर्गिक अधिवासांचा संवर्धन काळजीपूर्वक लक्ष देणे. ऑर्गॅनिक शेती म्हणजे हेच की जे काही पालापाचोळा असेल किंवा पिकांचे अवशेष असतील, प्राण्यांचे अवशेष असतील, या सगळ्या गोष्टी जेव्हा त्याची जमिनीमध्ये आपण एक ह्युमस तयार होतं या सगळ्या गोष्टीने, तर त्याला एक कंपोस्ट टाईप, तर त्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग असे म्हणतो, म्हणजे सेंद्रिय शेती असे म्हणतो. यामध्ये सेंद्रिय खतं कोणकोणती आहेत, ऑर्गॅनिक फर्टिलायझर कोणते आहेत ते बघूयात आपण. पहिलं म्हणजे हाड चुरा, म्हणजे जे काही अवशेष आहेत त्यांचा चुरा वगैरे, कंपोस्ट, लेंडी खत म्हणजे जे काही प्राण्यांचे बकरी वगैरे त्यांचे जे काही विष्ठा असेल तर त्याचं खत, कोंबड्यांचं जे काही असतं तर ते खत, शेणखत तुम्हाला माहितीच आहे, भुईमुग पेंड किंवा सरकी पेंड, लिंबोळी पेंडी, करंज पेंड किंवा करडई पेंड, आणि मत्स्यांचं पण एक खत आपण मासळी खत म्हणून आपण हे करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी, एवढे सगळे एक ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहेत. तर त्यामध्ये सर्वाधिक पालाश असण्याचं प्रमाण हे सरकी पेंडमध्ये आहे. सर्वाधिक स्फुरद हे हाडचुऱ्यामध्ये पाहिलं जातं आणि सर्वाधिक नत्राचं प्रमाण हे भुईमुग पेंडामध्ये पाहिलं जातं. सेंद्रिय शेतीचे फायदे म्हणाल तर आपण बघूयात त्याचे फायदे काय काय आहेत. जमिनीची पोत उत्पादन सुधारते, म्हणजे जमिनीचं टेक्स्चर असं म्हणलं जातं, त्याला जमिनीची पोत म्हणतात मराठीत. आणि जमिनीची जलधारण क्षमता किंवा निचरा शक्ती ही पण सुधारते. जमिनीत हवा खेळती राहते किंवा पिकांच्या वाढीस पोषक द्रव्ये मिळतात. जर ऑर्गॅनिक तुम्ही फर्टिलायझर वापरलात, ऑर्गॅनिक खतांचा, जर सेंद्रिय खतांचा वापर केला तर जमिनीमध्ये सगळ्या गोष्टी NPK वगैरे ह्याचं प्रमाण चांगलं राहून जमिनीची पोत सुधारते, म्हणजे जमिनीचं एक मृदा सॉईल टेक्स्चर म्हणलं जातं त्याला, ही पोत सुधारते आणि त्याच्यात उत्पन्न पण आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. आणि पिकांच्या वाढीसाठी ही सगळ्या प्रकारची पोषक द्रव्ये मिळतात जमिनीला, त्यामुळे आपल्या उत्पादनात सुद्धा वाढ होते. तर ह्या ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय शेतीचा फायदा खूप चांगल्या प्रकारचा आहे. तुम्ही शक्यतो केमिकल फर्टिलायझर कमी प्रमाणात, तर ऑर्गॅनिक फर्टिलायझर हे जास्त प्रमाणात घ्याल तर शेतीसाठी हा खूप चांगला फायदाच आहे आणि पिकांच्या वाढीसाठी सुद्धा फायदाच आहे. आणि यावरतूनही आपल्या म्हणजे माणसांच्या शरीरावर याचा चुकीचा फायदा, म्हणजे चुकीचं काही बॉडी हेल्थवर परिणाम पण होत नाही ऑर्गॅनिक फर्टिलायझरमुळे. तर शक्यतो हे सेंद्रिय खतं तुम्ही वापरा, शेतीसाठी खूप उपयुक्त आहेत. आता या खतांमध्ये म्हणजे हे काही गांडूळ खत वगैरे, कारण हे कंपोस्टिंगसाठी किंवा माती भुसभुशीत करतं आणि ही जमिनीची पोत सुधारते किंवा झाडांसाठी खूप उपयुक्त ठरतं. शेणखतसुद्धा जमीन नांगरताना वगैरे आपण हे जर वापरलं तर कुठल्याही प्रकारचं जे काही आपण पीक घेणार आहोत त्यासाठी हे खूप जास्त प्रमाणात उपयुक्त ठरतं. पुढचा व्हिडिओ
आपण शाश्वत शेतीबद्दल पाहणार आहोत. आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे ॲग्रिकल्चरमध्ये व्हिडिओ पाहायचे आहेत ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.